नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा मध्ये आपलं स्वागत. आणि गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा जो संघर्ष सुरू आहे त्याचा नवा अंक सुरू झालेला आहे. याला कारण ठरलं ते राज्य सरकारनं राज्यपालांच्या विमान उड्डाणाला नाकारलेली परवानगी आणि त्यानंतर आता विरोधक आणि सत्ताधारी अशी टीका होऊ लागली आहे. याआधी सुद्धा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष आपण अनेकदा पाहिलाय. मात्र या सगळ्या संघर्षामुळे घटनात्मक पदाचं अवमूल्यन होतंय का हा प्रश्न एक निर्माण झालेला आहे. आणि याच विषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि नेते माणिकराव ठाकरे, त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम हे सुद्धा या चर्चेत सहभागी आहेत. आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट असीम सरोदे हे सुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहेत. घटना तज्ज्ञ म्हणून त्यांचं या सगळ्यावर काय मत आहे हे पण आपण जाणून घेणार आहोत. मी या चर्चेला सुरुवात करतोय. सर्वप्रथम मी राम कदम यांच्याकडे जातो. राम कदम, आपण पाहतोय की या सगळ्या आज दिवसभरातल्या ज्या प्रतिक्रिया पाहिल्या त्यावरनं एक लक्षात येतं की या सगळ्या वादामुळे कुठेतरी घटनात्मक पदाचं अवमूल्यन होतोय की काय, अशी एक चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू झालेली आहे. राज्यपालांचं चुकतंय की राज्य सरकारचं चुकतंय हा वाद आपण काही वेळानंतर ज्यावेळेला असीम सरोदे या चर्चेत सामील होतील त्यावेळेला पण त्यांना विचारूच. मात्र सध्या तुमचं काय मत आहे या सगळ्या वादावर? बघा विनोदजी, अतिशय सुस्पष्ट आहे की याच्या अगोदरही अनेक राज्यपाल आले, पण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला जर एक नाव लक्षात असेल तर ते आहेत भगतसिंग कोश्यारीजी. सगळ्यांना भेटतायत, सगळ्यांना भेटून राज्यपाल या नात्यानं मदत करता आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला अडचणीच्या काळात, संकट काळामध्ये खूप मदतीचा त्यांनी हात पुढे केलाय. आता गंमत अशी आहे की अनेक नट आहेत, अनेक मोठमोठे वेगवेगळ्या क्षेत्रातले बडे लोक आहेत, त्यांना ह्या सरकारचे प्रतिनिधी भेटत नाहीत, पण राज्यपाल या वयात देखील भेटतायत, हे विशेष. आणि आज ज्या पद्धतीनं ठरवून त्यांचा अपमान करण्यात आला तो अपमान त्या राज्यपाल पदाचा आहे. महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेचं ते प्रथम नागरिक आहेत, प्रमुख आहेत, तर त्यांचा जेव्हा अपमान होतो तो हा महाराष्ट्राचा अपमान झालाय. आणि महाराष्ट्राच्या अब्रूची लखतर या 3 पक्षाच्या सरकारने आज देशासमोर मांडली आणि हे सातत्यानं होत आहे. म्हणजे मुळामध्ये हे विमान राष्ट्रवादीच्या मालकीचं असतं, शिवसेनेच्या मालकीचं असतं तर आम्ही परवानगी समजू शकलो असतो, पण हे विमान सरकारी मालकीचं आहे. आणि राज्यातला प्रमुख व्यक्ती रीतसरपणे 2 तारखेला महाराष्ट्र सरकारकडे लिहितो, पण महाराष्ट्र सरकारकडे लिहिल्याच्या नंतर सुद्धा हे सरकार सुडाच्या भावनेनं, अहंकाराच्या बुद्धीनं त्याला परवानगी देत नाही. न देण्याचं कारण काय? विमान तिथे हँगरमध्ये पडू नये, विमानामध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नाही, त्या विमानामधून मुख्यमंत्र्यांना किंवा बाकी मंत्र्यांना कुठेही जायचं नाही, पण विमान तिथे उपलब्ध असताना, कोणताही तांत्रिक बिघाड नसताना मुद्दामहून सरकारी कामासाठी राज्यपाल निघालेत. तर या राज्यपालांना दाखवून देऊ आम्ही सरकार काय असतं. तर अशा पद्धतीनं अहंकारानं सरकार चालत नसतं. दुर्दैवानं सुडाच्या भावनेनं हे सरकार काम करते, हे मी नाही म्हणत आहे. देशाची उच्च न्यायपालिका, मुंबईचा हायकोर्ट, वेळोवेळी लागलेले निकाल, म्हणजे अर्णब गोस्वामी प्रकरण असेल, कंगना रणावत प्रकरण असेल, म्हणजे लोकांच्या घरावर बुलडोजर चालवतात. हे कोणी पत्रकार बोलत असेल त्याला तुरुंगात डांबतात. आता राज्यपालांनी ह्यांना अनेक बाबतीत सुनावलं, तर त्याचा राग अशा पद्धतीने राज्यपालांवर काढणं हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे असा दावा माणिकराव विरोधक करतायत. तुमचं काय उत्तर असेल याला? कारण त्यांचं असं म्हणणं आहे की हे सुडापोटी केलं जात आहे, जाणीवपूर्वक केलं जात आहे. रामचे मी स्टेटमेंट नेहमी ऐकतो आणि सगळे स्टेटमेंट त्यांचे हास्यास्पद आणि काही माहिती नसताना सुद्धा ते सतत बोलत असतात. याबद्दलची त्यांची ख्याती आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे. प्रश्न हा आहे की विमान त्या ठिकाणी राज्यपालानं नाकारलं शासनाने, हे दादांत खोटं आहे. यामध्ये स्पष्ट आहे की जर विमान त्या ठिकाणी शासकीय असेल तर मुख्यमंत्री किंवा त्या ठिकाणी मंत्री, राज्यपाल यांना ते वापरता येतं. आणि ह्या संदर्भाचं पहिल्याच दिवशी शासनाकडनं सांगितलं गेलं होतं की विमानामध्ये बिघाड आहेत आणि अशा प्रकारचं राज्यपाल त्या ठिकाणी गेल्यावर पायलटनी त्यांना सांगितलं की तांत्रिक बिघाड आहेत. आणि कुठेही तांत्रिक बिघाड असताना त्या ठिकाणी राज्यपालांना घेऊन जाणं ते चुकीचं होतं. आणि पायलटने घेतलेली भूमिका योग्य होती, कारण त्यांना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर असतं. आणि पायलट कधी असं करणार नाही. एकदा विमानामध्ये बसल्यानंतर
त्यांना जर सांगितलं की तांत्रिक कारण आहेत आणि त्यामुळे आम्हाला पुढे जाता येणार नाही, तर राज्यपालांसारख्या व्यक्तीने किंवा त्यांच्याकडे प्रधान सचिव आहेत, एक मुख्य आज राज्यपालांकडे सगळे सेक्रेटरी सचिवालयकडनं ते माहिती घेऊ शकतात. परंतु हे न करता पूर्णपणे राजकारण त्याच्यामध्ये करणं, की कुठेतरी त्यामध्ये कोश्यारीजी फार चांगलं काम करतायत, राज्याचं हिताचं करतायत, ते करतायत. फक्त BJPच्या कार्यकर्ते किंवा BJPच्या नेत्याला जे पाहिजे आहेत तीच भूमिका ते घेत आहेत. म्हणून कदाचित राम कदम, हा हेतुआरोप जो आहे रामजींना तुमच्यावर आता वाटत करण्यात असेल आलेला आहे. आता की त्या माणिकराव ठिकाणी सुद्धा त्यांनी हेच त्यांचं फार म्हणतायत चांगलं की काम आहे. राज्यपाल जे करतायत ते भाजपच्या हिताचं करतायत, भाजपसाठी ते काम करतायत, असा एक हेतुआरोप होतोय. खरं तर घटनात्मक पद आहे, पण या आरोपाला उत्तर दिलं पाहिजे. कसं आहे, माणिकरावजी ज्येष्ठ नेते आहेत आणि मी कधीही व्यक्तिविशेष टिप्पणी करत नाही. त्यांच्या बाबतीत मला व्यक्तिगत पातळीवर आदर आहे. पण मी जबाबदारीने सांगतो, जे राज्यपालांच्या कार्यालयातून जे स्पष्टीकरण आलंय ते स्पष्टीकरण स्पष्ट आहे. माणिकरावजी जे सांगतायत की विमान जर बिघाड असेल तर त्याच्या बाबतीमध्ये कुणीच काही बोलण्याचं कारण नाही. विमानामध्ये बिघाड असेल तर पायलटही नेणार नाही आणि भगतसिंग कोश्यारी देखील त्या विमानात बसणार नाहीत, हे आपण सगळे समजू शकतो. पण या ठिकाणी सरकारकडून हा दुबळा बचाव फक्त आणि फक्त दिवसभरामध्ये ज्या पद्धतीची टीका नाही, पण या राम तीन कदमजी, पक्षांवर आता झाली, आता तर राज्य त्याच्यावर सरकार बचाव- आता राज्य नाही, नाही, सरकारकडून एक- जो एक- खुलासा एक- आलेला आहे त्या एक- खुलाशानुसार असं आहे की त्यांना एक दिवस अगोदर म्हणजे काल बुधवारी संध्याकाळी या संदर्भात सांगितलं होतं की तांत्रिक बिघाड आहे आणि उड्डाण शक्य होणार नाही. तरी सुद्धा राज्यपाल 15 मिनिटं जाऊन विमानात बसतात. हे कुठेतरी तुम्हाला वेगळं वाटत नाही? यामागे थोडंसं माणिकरावांचा जो आरोप आहे त्यात कुठेतरी तथ्य वाटते, अशी एक चर्चा रंगली आहे. त्याच्यावर काय म्हणाल? जे माझ्या समोर आहे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा खुलासा, या खुलासामध्ये कुठेही तांत्रिक बिघाड असं म्हटलं गेलेलं नाही. आणि पायलटनी राज्यपालांना जे ऐका विनोद, पण या खुलासात ऐका- त्यांनी ऐका- म्हटलेलं आहे ऐका- ना, विमान उपलब्ध नाहीये, तरी सुद्धा राज्यपाल जर दुसऱ्या दिवशी विमानात जात असतील. ते मुळामध्ये त्या विमानात बसलेत, उपलब्ध नसल्याचा संबंध कुठे येतो? विमानात बसलेत, पायलट टेक ऑफ घ्यायला जातोय आणि पायलट सांगतो की माफ करा, तुम्हाला परवानगी दिलेली नाहीये. त्याच्यामुळे तांत्रिक बिघाड हे महाराष्ट्र सरकारचा बचावात्मक पवित्रा आहे. कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता. जी 12 MLC ची नावं, विधान परिषदेची नावं जी राज्यपालांकडे पाठवले, ज्याला मान्यता अजून आली नाही, आणि तो कुठला तरी तो सुडाच्या भावनेनं हे मुद्दा म्हणून अपमान करायचं म्हणून सरकारने अपमान केलाय. तांत्रिक बिघाड कुठलाही नव्हता. आणि तांत्रिक बिघाड असं जर पायलटने त्यांना सांगितलं असतं तर त्याच्यावर वाद होण्याचं कारणच नव्हतं. म्हणजे या ठिकाणी वादाचं कारण काय आहे की विमान उपलब्ध असताना, तांत्रिक बिघाड नसताना सरकारनं का नाकारलं? म्हणजे विधान परिषदेची यादी अजून मान्य झाली नाही, ते कारण आहे का? वर्षभरात ज्या पद्धतीनं सरकारची वेगवेगळ्या पातळीवर विफलता लोकांच्या समोर आली, राज्यपाल भेटतात पण मुख्यमंत्री बाकीचे मंत्री भेटायला तयार नाहीत, ही गोष्ट समोर आली, कुठलं कारण आहे? माणिकराव, जे राम कदम म्हणतात की तांत्रिक बिघाड वगैरे काही नाहीये, कुठे ना कुठेतरी 12 सदस्यांच्या ज्या नियुक्त्या रखडल्यात त्याचा सूड घेतला जातोय. नाही, अत्यंत चुकीचं आहे. असं प्रकारचं विधान करणंही चुकीचं आहे की राज्यपालांचं सगळेच सन्मान करतायत, शासनसुद्धा सन्मान करतं आणि यापूर्वीसुद्धा सातत्यानं जे संबंध राहिलेले आहेत. अशा प्रकारे कधीही ही भूमिका ना शासनाने घेतली ना राज्यपालांनी कधी आरोप केलेत. परंतु याला राजकीय भांडवल करण्याच्या दृष्टिकोनातून BJPचे संपूर्ण फडणवीस असेल, प्रवक्ते असेल, जे प्रयत्न करत आहेत ते दुर्दैवी आहे की त्या ठिकाणी प्रत्येक याच्यामध्येच त्यांना त्यामध्ये संशय येतो, प्रत्येक याच्यात पोरखेळ वाटतो. आता प्रत्येक स्टेटमेंटच तुम्ही पोरखेळसारखे त्या ठिकाणी व्यक्त करायला लागले तर लोकंसुद्धा म्हणतील की सतत कुठलीही गोष्ट दिसल्याबरोबर त्याची शहानिशा न करता तुम्ही जे प्रतिक्रिया देत आहेत त्याच्यामुळे तुमचं असं होत आहे. यामध्ये शासनाने जाहीर केलं आहे का की त्यामध्ये आम्ही राज्यपालांना घेऊन जाणार नाहीत विमानाने? त्यांनी ना हे केलेलं आहे का? किंवा आज पहिल्या दिवशी त्यांना सांगितल्यानंतर की या विमानामध्ये बिघाड आहे, तरी पण राज्यपालांनी त्या ठिकाणी जावं आणि पायलटला ज्या वेळेला ते लक्षात आलं की याच्यामध्ये खरंच बिघाड आहे, त्यांनी ते राज्यपालांनी दर्शनास आणून दिलं. मग राज्यपालांना तुमचा मुद्दा लक्षात आला की तांत्रिक बिघाड होता. राम कदम असं म्हणतात की हा सुडापोटी केलेला हा सगळा प्रकार आहे. आपण यावर एक कायदे तज्ज्ञ म्हणून असीम सरोदे, ॲडव्होकेट असीम सरोदे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडनं एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून किंवा कायद्याचे अभ्यासक म्हणून एक या असीमजी, हा जो सगळा प्रकार झालेला आहे यात कोण चूक कोण बरोबर हा मुद्दा अलिदा, मात्र या वादामुळे घटनात्मक पदं जी आहेत, राज्यपाल असेल किंवा इतर जी घटनात्मक पदं आहेत, त्याचं कुठेतरी अवमूल्यन होतं आणि ते धोकादायक आहे असं वाटत नाही? अत्यंत धोकादायक अशाच वातावरणात महाराष्ट्रातलं राजकारण काही मागच्या वर्षामध्ये सुरू आहे असं मला वाटते.
राज्यपालांची जी गरिमा आहे ती टिकली पाहिजे. राज्यपालांचा सगळ्यांनी सन्मान केला पाहिजे आणि ते अत्यंत महत्त्वाचं घटनात्मक पद आहे. ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरणे, जाणे, येणे, तिथली सगळी शहनिशा करणे, तिथली परिस्थिती पाहणे, याबद्दल त्यांनी सतर्कतेने काम करावं असं राज्यातल्या प्रत्येक नागरिकांना वाटते आणि भारतीय संविधानानुसार सुद्धा त्यांच्या कर्तव्यांचा तो भाग आहे. आता इथे जे उत्तर प्रदेशमध्ये जिथे भूस्खलन झालं आहे, काहीतरी नदी हे झालेली आहे आणि लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं, तिथे सुद्धा ते भेट देणार होते आणि आणखी एका कार्यक्रमाला उत्तर प्रदेशमध्ये जाणार होते, म्हणजे ते महाराष्ट्रात नाही. तरी त्यांना ती सोय जी आहे ती उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती, कारण ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे. आता राजकारणाने उत्तर देताना लोक काहीही म्हणत असतील तरी संविधानातील तरतुदीनुसार राज्यपाल हे महाराष्ट्राचे पालक आहेत आणि महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी काम केलेलं आहे असं आपल्याला म्हणू शकतो आपण. तेव्हाच महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नावर त्यांनी दुर्लक्ष सुद्धा केलेलं आहे असं सुद्धा झालेलं आहे. मला फार वाईट वाटते की जेव्हा राज्यपालांना राज्यपाल न म्हणता अनेक जण भाज्यपाल म्हणतात, ते अत्यंत चूक आहे. मी त्याचा निषेध करतो. त्यांना भाज्यपाल म्हणणं हे मला वाटते की आपण घटनात्मक एका पदाचा अपमान करतो आहे, तर त्यांना असं म्हणायला नको. हे पहिली गोष्ट. नंतर आता समजा आपण त्यांच्या जबाबदाऱ्यांचा विचार केला तर आर्टिकल 161 नुसार त्यांचं एक महत्त्वाचं काम आहे राज्यपाल म्हणून, ते आहे की वेगवेगळ्या दया याचिकांचा विचार करणे, शिक्षेमध्ये काही लोकांना सूट देणे, त्यांच्या केसेसचा विचार करून शिक्षेंना स्थगिती देणे आणि शिक्षा परावर्तित करणे. जर चुकीची शिक्षा दिली असेल तर मग अशा प्रकारचे अर्ज राज्यपालांनी किती वेळा किती डिसाईड केलेले आहेत असं जर आपण प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला मिळणारच नाही, कारण की राज्यपालांनी या आर्टिकल 161 नुसार कामच केलेलं नाही असं मला आपल्याला स्पष्टपणे सांगायचं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक कारागृहांमधून अर्ज गेलेले आहेत राज्यपालांकडे, पण त्यांनी त्याच्यावर कधी लक्ष दिलं नाही आणि म्हणून मग लोक म्हणायला लागले अनेक जण की ते राज्यपाल महाराष्ट्राचे आहेत का भाजपचे आहेत. आणि मग जो सगळा संघर्षाचा मुद्दा येतो तो आपल्याला सुरू झालेला दिसतो. आता राम कदम यांनी बरोबर सांगितलं की 12 आमदारांचे नावं सुचवल्यावर ते का मान्यता त्याला दिली नाही, या रागातून जर राज्य शासन असं वागत असेल तर त्याचा सगळ्यांनी निषेध करायला पाहिजे. परंतु मग 12 राज्यपालांची नोव्हेंबरमध्ये नावं सुचवले होते, ते राज्यपालांनी एकतर रिजेक्ट करायला पाहिजे किंवा सिलेक्ट करायला पाहिजे किंवा त्याच्यावर आपण काही वक्तव्य करून ते प्रकरण निकालात काढायला म्हणजे राज्यपालांनी ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपूर्वी नंदुरबारमध्ये राज्य कारभाराबद्दल एक भाष्य केलं होतं. हा महत्वाचा मुद्दा आहे. बोला. नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहे की त्यांनी 12 जे नावं सुचवले होते त्यांनी परवानगी द्यायला पाहिजे होती, पण डिस्क्रिशनरी पॉवरचा दुरुपयोग राज्यपालांनी याच्यात केलाय असं मला एक कायद्याचा अभ्यासक म्हणून स्पष्टपणे सांगायचं. कालमर्यादा दिली नाही याचा अर्थ तुम्ही किती दिवस त्याच्यावर बसून राहायचं हे चुकीचं आहे. ॲडव्होकेट सरोदेंचा हा जो मुद्दा आहे, या मुद्द्याविषयी मी राम कदम यांना विचारणार आहे. नेमकं काय चुकतंय, म्हणजे राज्यपालांचंही काही गोष्टींमध्ये जे अपेक्षित आहे काम ते सुद्धा होत नाहीये, त्या सगळ्या मुद्द्यावर आपण चर्चा करू. कासिम सरोदे यांनी जो मुद्दा मांडला होता त्याच मुद्द्यावर मी आता राम कदम यांच्याकडे जाणार आहे. राम कदम, सरोदेंनी जो मुद्दा मांडला होता की राज्यपालांकडून सुद्धा मर्यादाभंग होतोय, कारण 12 सदस्यांची यादी राज्य सरकारनं मंत्रिमंडळानं मंजुरीनंतर राज्यपालांकडे सुपूर्द केली. राज्यपालांना जर त्यावर निर्णय घ्यायचा नसेल तर त्यांनी ती यादी रद्द करावी असा सुद्धा एक निर्णय घेता येऊ शकतो. मात्र त्यावर निर्णय न घेता राज्यपाल 3-3 महिने जर त्या निर्णयावर बसत असतील तर कुठेतरी राज्य सरकार जे आरोप करते त्यात तथ्य वाटू लागतंय. नाही, मुळामध्ये मी काही राज्यपाल कार्यालयाचा प्रवक्ता नाही. ही भूमिका राज्यपाल स्वतः स्पष्ट करतील. पण साधारण जे एक 3 टर्मचा आमदार म्हणून जे लक्षात येते ती गोष्ट अशी आहे की जे 12 सदस्य विधान परिषदेचे राज्यपाल नियुक्त होतात त्याचे काही निकष आहेत. कलाकार असतील, लेखक असतील, साहित्यिक आहेत, खेळाडू आहेत, असे निकष आहेत आणि त्या संविधानाच्या नियमाप्रमाणे त्या निकषातली नावं असतील तर त्याच्यावर निर्णय राज्यपाल घेत असतात. आता जी नावं माध्यमांच्या द्वारे जी समोर नावं आली ती नावं संविधानाच्या किंवा नियमाच्या निकषात न बसणारी एक असं माझं एक व्यक्तिगत मी मत मांडतोय. राज्यपालांनी का केलं नाही हा अधिकार सर्वस्वी त्यांचा आहे, ते त्याचं उत्तर निश्चितपणे देतील. पण निकषात न बसलेली नावं आपण स्वतः द्यायची, संविधानाची आणि नियमांची पायमल्ली करायची आणि राज्यपालांकडून बेकायदेशीर काम होत नाही म्हणून सुडाची भावना म्हणून त्यांना विमान द्यायचं नाही, ही कोणती पद्धत? नाही, पण जर ती नावं निकषात बसणारी नसतील तर मग राज्यपालांनी तसं स्पष्ट करावं ना की ही नावं निकषात बसणारी नाहीये, नवीन नावं द्या, पण निर्णयच न घेणं. राज्यपालांचा मी प्रवक्ता आहे ना, हा प्रश्न तुम्ही राज्यपालांना विचारा, हा मी कसा सांग. नाही, अगदी पण हा प्रश्न राज्यपालांना. मला ज्या दोन गोष्टी या दिसतात की
जी, बोला 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 मी बोलायचं विनोद. बोला बोला तुम्ही बोला राम कदम तुम्ही बोला. त्यामुळे ती नावं निकषात नाहीत असं एक महाराष्ट्राचा सर्वसाधारण नागरिक म्हणून मला दिसतंय. आणि निकषात नसलेल्या नावांच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारनं देखील आग्रह करणं की तुम्ही बेकायदेशीर करा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या पवित्र संविधानाचा अपमान करा, याची देखील अपेक्षा महाराष्ट्र सरकारनं करणं चुकीचं आहे. तुमचा मुद्दा राज्यपालांनी निर्णय घेतला पाहिजे का? तुमच्या मताशी सहमत आहे, त्यांनी हो किंवा नाही हा निर्णय घेतला पाहिजे, या मताशी मी नागरिक म्हणून सहमत आहे. याच मुद्द्यावर असीम सरोदेंना काहीतरी बोलायचं. सरोदेजी पण ऐका, नागरिक म्हणून सहमत आहे, पण याही मताशी तुम्ही पत्रकार म्हणून सहमत असला पाहिजे की सरकारनं पाठवलेली यादी ही निकषात बसत नाही, हे स्पष्ट आहे. या मुद्द्यावर सरोदेंना काहीतरी बोलायचं, मी त्यांच्याकडे येतो. पण हा जो मुद्दा आहे त्यावर मी आता माणिकरावांकडे जातो. माणिकराव, आत्ताच जे म्हणतायत राम कदम की जी यादी पाठवली ती योग्य नाही आहे, जी निकष जे कलाकार असतील किंवा साहित्यिक असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील त्या निकषांवर ही नावं अपेक्षित होती ती नाही आहेत. यापूर्वीच्या काळात भाजपचं सरकार होतं, त्याआधी युतीचं सरकार होतं, त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं की अशीच नावं एकदम योग्य पद्धतीने दिली होती की तिथेही राजकीय कार्यकर्त्यांची वर्णी लागली होती? शेवटी शासन कुठली नावं देत असताना ह्या सगळ्या निकषामध्ये बसूनच ती नावं दिल्या जातात. परंतु याच्यामध्ये जे राम कदम यांना वाटतं की ती नावं निकषामध्ये बसत नाही आहेत, की यांनी काय तपासलीत का ती नावं? खरं राज्यपालांनी या संदर्भामध्ये निर्णय घ्यायला पाहिजे होता. आतापर्यंत इतके दिवसपर्यंत ज्या 10-12 आमदारांचं त्या ठिकाणी अधिकार होता की त्यांनी विधान परिषदेमध्ये तशा प्रकारे आपली जी जनतेची बाजू आहे ती मांडण्याकरता त्यांना संधी मिळणार होती, ती त्यापासून कुठेतरी राज्यपाल वंचित ठेवली राज्यपालांनी. आता घटनात्मक जे जबाबदारी राज्यपाल ती जर पार पाडत नसेल राज्यपाल, तर चूक राज्यपालांची आहे. त्यामुळे जनतासुद्धा त्यावर चर्चा करायला लागलीत. परंतु आज विषय आणि मुद्दा जो आहे यामध्ये टेक्निकल तांत्रिक कारणामुळंच त्या ठिकाणी त्यांचं हेलिकॉप्टर विमान जाऊ शकलं नाही. आणि तेच कारण असताना याच्यावर चर्चा होण्याची गरजच नाही. कधी मुख्यमंत्र्यांना सुद्धा अनेक वेळा विमानातून त्या ठिकाणी उतरावं लागतं पायलटने सांगितल्यानंतर. तो मुद्दा घेऊन राजकारण तापवायचं, कुठेतरी त्याच्यावर स्टेटमेंट द्यायची आणि राज्यपालांच्या घटनेच्या बाहेर काम करतायत सरकार, अशा प्रकारची भूमिका घ्यायची. मला तरी वाटतं की अशा प्रकारे राजकीय स्टंट आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना शासनाच्या चुका त्यामध्ये दाखवण्याचा त्यांचा हेतू यातनं दिसतोय असा तुमचा मुद्दा आहे. असीम सरोदेजी, यापूर्वी सुद्धा राज्यपालांचं जर वक्तव्य बघितली तर काही दिवसापूर्वी नंदुरबारमध्ये त्यांनी शासकीय नोकऱ्यांवरून राज्य कारभारावर टीका केलेली होती. त्याआधी उद्धव ठाकरेंच्या आमदारकीच्या वेळीसुद्धा अशाच प्रकारे नियमांवर बोट ठेवलं होतं किंवा सत्ता स्थापनेच्या वेळीसुद्धा राज्यपालांच्या भूमिकेवर संशय व्यक्त झाला होता. या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर राज्यपालांकडनं सुद्धा मर्यादेचा भंग होतोय अशी जर चर्चा जनतेत निर्माण होत असेल तर आता काय केलं पाहिजे? मला वाटते की राज्यपालांनी इतके अधिकार त्यांना आहेत अत्यंत रचनात्मक काम करण्याचे, ते त्यांनी वापरले पाहिजे आणि तसं काम सुरू केलं पाहिजे. म्हणजे ते कोणाला भेटतात, कोणाला किती वेळ देतात, या सगळ्या गोष्टी लोकांना दिसत असतात. आणि त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना न भेटणं हे लोकांना आवडलेलं नाही. त्यांनी केवळ कंगना राणावतलाच भेटायचं, तिच्यासोबत फोटो पण काढायचे, हे लोकांना आवडलेलं नाही. प्रश्न लोकांचे असतील ते समजून घेतले पाहिजे. राज्यपाल हे शेवटी आपले पालक आहेत, आपल्या सगळ्यांचे, महाराष्ट्राच्या सगळ्या नागरिकांचे पालक आहेत, ते कोणत्याही पक्षाचे नाही. त्याच्यामुळे एक अट जी संविधानात आहेत की राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती कोणत्याही पक्षाची आमदार किंवा खासदार, सिटिंग MLA किंवा MP नसली पाहिजे. ही जी महत्वाची अट आहे हीच सांगते की त्यांनी राजकीय भूमिका न घेता कायदेशीर आणि संविधानिक भूमिका घेतली पाहिजे. मग मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी वागायचं असते असं आहे. त्याच्या सल्ल्यानुसार राज्यपाल निर्णय घेतात. म्हणजे राज्यपालांची भूमिका ही रबर स्टॅम्पचीच खरं म्हणजे आहे संविधानामध्ये. तर ते पद पण असलं पाहिजे की नाही याच्याबद्दल पण चर्चा अनेक ठिकाणी सुरू झालेल्या आहेत की राज्यपालांची खरंच गरज आहे का राज्य चालवायला. आणि त्यामुळे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून ते आवश्यक आहेत. मग राष्ट्रपतींचे प्रतिनिधी आपण म्हणतो तर त्याला एजंट असा शब्द भारतीय संविधानात वापरलाय. मग एजंट म्हणजे हस्तक पण होतो, मध्यस्थ होतो, दलाल होतो, हे वेगवेगळे शब्द असताना आपण प्रतिनिधी हा अत्यंत संविधानिक शब्द का वापरतो की त्यांनी तशा पद्धतीने कायदेशीर भूमिका निभावली पाहिजे आणि त्यांचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे. तुमचा मुद्दा लक्षात आला, बोलायचं असेल तर तुमचा मुद्दा लक्षात आला. याच मुद्द्यावर राम कदम यांना, आता राम कदम असं म्हणतील की मी काही राज्यपालांचा प्रवक्ता नाहीये, मात्र तरी सुद्धा राज्यपाल जर कंगना राणावत यांना वेळ देत असतील, पण शेतकरी जे
शेकडो किलोमीटर चालून आले, त्यांना जर निवेदन द्यायचं असेल तर राज्यपालांनी वाटवाकडी करून थोडंसं थांबले असते आणि शेवटी विमान दिमतीला होतंच सरकारी, ते जर त्यानंतर निवेदन स्वीकारल्यानंतर गेले असते तर काही बिघडलं असतं का राम कदम? नाही, मुळामध्ये मगाशी माणिकरावजी बोलत असताना म्हणाले की ती यादी आम्हाला कशी कळली आणि ते निकष आम्ही कसे ठरवले. आम्हाला, मी त्यावेळेसही जबाबदारीने सांगितलं की माध्यमांच्या माध्यमातून ती नावं जी समोर आली आणि साधारणतः त्या 12 नावांचे जे निकष असतात ते वरवर पाहता सर्व राजकीय पक्षातली ती मंडळी होती. त्याच्यामुळे तो काही अधिकार आमचा नाही. सरकारनं कुठली नावं पाठवावीत सरकारचा अधिकार आहे आणि राज्यपालांनी स्वीकारावं का न स्वीकारावं त्यांचा अधिकार आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारता तो माझ्या कक्षेतला प्रश्न नाही की राज्यपाल याला का भेटले नाहीत, त्याला का भेटले नाहीत, यावर मी काही प्रतिक्रिया देऊ शकणार नाही. मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता पक्ष म्हणून मला आपण भूमिका विचारा. तर आधीच्या प्रश्नाला मी काय म्हणालो की राज्यपालांनी हो नो निर्णय घेतला पाहिजे, पण तो त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या कक्षेत जाऊन मी उत्तर देणं हे काही योग्य ठरणार नाही. पण आजचा मूळ जो विषय आहे की सुडाच्या भावनेनं मुद्दाम होऊन कोणताही तांत्रिक बिघाड नसताना विमानात बसलेल्या महाराष्ट्राचा क्रमांक 1चा मोठा व्यक्ती, त्या पदाची गरिमा आहे, त्या पदाला आज या सरकारनं अपमानित करण्याचं दुस्साहस केलंय आणि आता गोलगोल फिरवण्यासाठी तांत्रिक बिघाड वगैरे ही कारणं दिली जात आहेत. मग मुख्यमंत्र्यांकडून जे स्पष्टीकरण आलं त्याच्यात का नाही म्हटलं तांत्रिक बिघाड आहे? जेव्हा पायलटनं राज्यपालांना उत्तर दिलं की तुम्हाला परवानगी मिळालेली नाही, तेव्हा त्यांनी का नाही सांगितलं की टेक्निकल फॉल्ट आहे, आपल्याला जाता येणार नाही? अतिशय सुस्पष्ट आहे. राज्यपालांच्या कार्यालयातून जे पत्रक बाहेर आलं त्या पत्रकात देखील असं म्हटलंय की त्याची परवानगी नाकारलेली आहे. म्हणजे सरकारची कुठल्याही भूमिका विमानामध्ये वेळेनुसार बदलत तांत्रिक- गेली असा तुमचा मुद्दा आहे. माणिकरावजी, हा जो मुद्दा आहे की सरकारची भूमिका वेळोवेळी बदलत गेली, काल त्यांनी एक वेगळी गोष्ट सांगितली होती, आज दुपारी वेगळी गोष्ट सांगितली आणि आता जो खुलासा आलाय त्यात कुठेही तांत्रिक मुद्द्याचा उल्लेख नाही आहे. तर राज्य सरकार आपल्या सोयीनुसार या सगळ्या हे खुलासे करते. नाही, यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की विमान हे एक तर इंजिनियर असेल किंवा पायलट असेल हेच ठरवू शकेल की ते विमान उडेल की नाही उडेल म्हणून, आणि या संदर्भाची माहिती त्यांनी पूर्वीच जर शासनाला दिली असू शकते किंवा मग राज्यपाल ज्यावेळेला विमानामध्ये बसले त्यावेळेला त्यांना ते विमान टेक ऑफ करताना किंवा त्यापूर्वी माहिती पडतं की विमान आपण नेण्यासारखं नाही आहेत, हे नेऊ शकत नाहीत. म्हणून जोपर्यंत पायलटचा रिपोर्ट हा शासनाकडे जात नाही तोपर्यंत त्यावर अंतिम स्पष्टीकरण शासनही देऊ शकणार नाही. परंतु ज्यावेळेला या सर्व गोष्टीची माहिती त्यांच्या शासनाकडे येईल त्यावेळेला अंतिम ज्यावेळेला तुमच्याकडे माहिती येईल त्यावेळेला स्पष्ट होईल की याच्यामध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे पायलटनी या चौकशीनंतर ही माहिती समोर येईल. मी चर्चेच्या शेवटाला पुन्हा एकदा असीम सरोदेंकडे जातो. एक शेवटचा मुद्दा, फारच कमी वेळ आहे. दोन्हीकडनं मर्यादा भंग होतोय असंही वाटतंय, कारण राज्यपाल एकीकडे जी वक्तव्य करतायत ती पाहता राज्य सरकारचे काही मंत्रीसुद्धा त्यांच्यावर टीका करतायत, त्यामुळे राज्य सरकारकडून सुद्धा मर्यादा भंग होतोय का, असाही एक मुद्दा आहे. दोन्हीकडनं मर्यादा भंग होत असेल तर आता दोन्ही बाजूंनी खरं तर अगदी योग्य शब्दांमध्ये या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या पाहिजेत, मात्र शब्दांचा वापर नीटसा होत नाही आहे. या सगळ्यातनं मार्ग काढायचा असेल तर सरोदेजी काय यातनं दोन्हीकडच्या बाजूनी केलं पाहिजे? बघा, राज्यपालांचं जे पद आहे ते अत्यंत गरिमापूर्ण प्रतिष्ठेचं पद आहे आणि आपल्या घरामध्ये पण आपण वादविवाद होताना बघतो, समाजामध्ये पण होताना बघतो. त्यावेळेस जे मोठ्या पदावर आहेत आणि ताकदवान आहे अशा व्यक्तीचीच ही भूमिका असली पाहिजे की त्यांनी तडजोड केली पाहिजे, त्यांनी समजदारीची भूमिका घेतली पाहिजे. आपल्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्या बघण्याचं काम सिंह नेहमी करत असतो, त्याला सिंहावलोकन असं म्हणतात. तो मागे वळून बघतो. मोठ्याच माणसांनी, ताकदवान माणसांनी आपलं सिंहावलोकन करण्याची गरज आहे. राज्यपालांनी आता मागे वळून बघितलं पाहिजे की काय घटना झालेल्या आहेत आणि परसेप्शन लोकांमध्ये काय तयार झालेलं आहे, तर कदाचित ही सगळी परिस्थिती निवडू शकते असं मला वाटतं. अगदी धन्यवाद. तुम्ही या सगळ्या चर्चेत सहभागी झालात. आपल्याबरोबर भाजपचे नेते राम कदम होते, त्याचबरोबर कायदेतज्ञ असीम सरोदे होते आणि काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी सुद्धा सरकारची बाजू मांडली. एकूणच या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर राज्यपालांनी एक मोठी व्यक्ती म्हणून किंवा घटनात्मक त्यांचा दर्जा जो आहे तो राज्य सरकारपेक्षा मोठा आहे, त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टींचं अवलोकन केलं पाहिजे असं घटनातज्ञ सांगतायत. आणि यातून मार्ग काढायचा असेल तर राज्य सरकारलाही सावधपणे भूमिका घ्यावी लागेल. राज्यपालांबद्दल घटनात्मक पदाचं अवमूल्यन होऊ नये यासाठी दोन्ही बाजूंनी तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.